नमस्कार, मी वैभव माळवदे, फायनान्शियल ॲडवायझर. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आतापासून पैसा बचत केल्यानंतर तुम्हाला काय फायदा होतो, तो सविस्तर मी ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. कारण मुलांच्या शिक्षणासाठी खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. परंतु आज हे वाघिणीचं दूध सुद्धा महाग झालेलं आहे मित्र. म्हणून याच्यासाठी प्रत्येक पालकांना आतापासून नियोजन करणं ही काळाची गरज झालेली आहे. लक्षात घ्या, पहिल्या 5 वर्षापूर्वी जो शिक्षणाला खर्च लागायचा आणि आज जो शिक्षणाला खर्च लागतोय याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मागील 8 वर्षामध्ये हा खर्च 110% वाढलेला आहे. ठीक आहे, म्हणजे शिक्षण फक्त महागाई फक्त बाकीच्या ठिकाणीच नाही, एज्युकेशन क्षेत्रामध्ये सुद्धा महागाई खूप झपाट्याने वाढलेली आहे. म्हणून माझं तुम्हाला सांगणं असं आहे की मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आतापासून तुम्ही थोडं नियोजन करून ठेवा. कोणतंही शिक्षण घ्या तुम्ही, उच्च शिक्षण किमान 50 ते 60 लाख रुपये खर्च लागतो. असं समजा तुम्ही BCom BSc जरी केली चांगल्या ठिकाणी तरी कमीत कमी 30 ते 40 लाख रुपये खर्च लागू राहिला सध्याच्या घडीला. जर मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियरची तयारी करत असेल तर ही जी बजेट आहे हे जातं जवळपास 60 लाख ते 80 लाखापर्यंत. मुलगा तुमचा हुशार असेल, मुलगा मुलगी तुमची हुशार असेल, परंतु पालक पैशाला कमी पडत असेल तर मित्रो याच्यामध्ये मुलांची काही चूक नाही. पालक या नात्यानं आपण कुठंतरी कमी पडतोय, बरोबर का? तर त्याच्यासाठी आतापासून जर तुम्ही प्लॅनिंग केली तर भविष्यात येणारी ही जी मोठी समस्या आहे त्याच्यावर तुम्हाला मात करता येईल. ठीक आहे, हा पहिला मुद्दा झाला की महागाई शिक्षणामध्ये वाढू राहिली. दुसऱ्या मुद्द्यावर मी बोलल की आज पालक सर्वात मोठी चूक काय करतोय. तर चूक अशी आहे की पालक स्वप्न तर खूप मोठे बघतोय, परंतु ते पूर्ण करण्यासाठी जी कृती करायची तो करत नाहीये. फॉर एक्झाम्पल, आज माझं स्वप्न आहे माझ्या मुलाला मला कलेक्टर बनवायचं आहे. त्याला उच्च शिक्षणासाठी मला दिल्लीला पाठवायचं आहे किंवा महागडे क्लासेस लावायचे दिल्लीला, कारण त्या लेवलचं ट्रेनिंग फक्त मला माहिती की दिल्लीला भेटतं. परंतु त्या वेळेस जो खर्च लागणार आहे मला माहिती त्या ठिकाणी खर्च लागतो, पण त्याच्यासाठी जे पूर्व नियोजन असतं ते मी केलंय का? साहजिकच त्याचं उत्तर नाही. जर तुम्ही केलेलं असेल तर खूपच छान, परंतु जर तुम्ही पुढील खर्चाचं नियोजन आजपासून जर केलेलं नसेल तर आज आपण सावध होणं गरजेचं आहे आणि मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. कशी प्लॅनिंग करतात तो तुमचा फायनान्शियल ॲडवायझर येऊन सविस्तर तुम्हाला मार्गदर्शन करेल. ठीक आहे, हे झालं उच्च शिक्षणासाठी महागाईचा खर्च. तिसरी चूक पालक काय करतात, जेवढं उत्पन्न येतं तेवढा पालक खर्च करतोय. फॉर एक्झाम्पल, तुमचं उत्पन्न असेल समजा 10 लाख रुपये, तर पालकांचा खर्च बी असतो तेवढाच 10 लाख रुपये. कुठे कोणत्या ना कोणत्या माध्यमात ते खर्च तो केला जातो. परंतु ह्या 10 लाखातून किमान 20% तरी तुम्ही मुलाच्या एज्युकेशनसाठी जर वेगळे काढले तर पुढील 15 वर्षात 18 वर्षामध्ये हा फंड खूप मोठा होतो. ठीक आहे, म्हणून आजपासून तुमच्या उत्पन्नाचा किमान 20% भाग, 100तून फक्त 20 रुपये किमान बचत मुलाच्या उच्च शिक्षणासाठी असावी, असं तज्ज्ञ लोक सल्ला देतात. मी वैभव माळवदे फायनान्शियल ॲडवायझर आहे आणि मी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन देईल की आतापासून तुम्ही मुलांच्या उच्च शिक्षणासाठी थोडी तुमच्या ऐपतीप्रमाणे बचत चालू करा. आता माझा एक विद्यार्थी आहे जो MBBSला लागला. तुम्हाला एक रिअल एक्झाम्पल सांगतो. माझं एक जवळच माझ्या गावापासून एक 8-10 किलोमीटरच्या अंतरावर गाव आहे. MBBSला लागला. आता MBBSला लागला म्हटल्यानंतर त्याचा पुढच्या शिक्षणासाठी जो लागतो खर्च, तो खर्च करण्यासाठी त्यांच्या पालकाकडे पैसाच नाही. काय केलं त्यांच्या पालकांनी? सिंपल, जी खानदानी जमीन आहे, असं म्हणतात की खानदानी जमीन आहे ना ही जपवायला पाहिजे, विकायला नाही पाहिजे. परंतु त्याच्या वडिलांसमोर दुसरा पर्यायच नव्हता, इन्कम सोर्स दुसरे कोणतेच नव्हते. त्यांच्या वडिलांनी ती जमीन, खानदानी जमीन विक्री करून टाकली आणि त्याच्यापासून जो पैसा आला त्या पैशातून आज ते मुलाला शिक्षण देत आहे. मित्रो, ही गलती तुम्ही तर नाही करत ना?
मुलगा लहान असल्यापासूनच तुम्ही बचत करताय ना, करत असाल तर अभिनंदन. जर करत नसाल तर सावध व्हा आणि आतापासून थोडी थोडी बचत करायला सुरुवात करा. मी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन देतो की आजपासून जर तुम्ही मुलाच्या उच्च शिक्षणासाठी जर प्लॅनिंग केलं तर मुलगा त्या वयाचा होईपर्यंत, मुलाला उच्च शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत एक मोठा फंड तयार होतो, ज्या पैशाचा उपयोग त्याला उच्च शिक्षणासाठी होईल किंवा त्याच्या व्यवसायामध्ये होईल, त्याच्या करिअरसाठी होईल. त्याला त्या पैशाचे एक आधार भेटेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा. तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सुद्धा सांगा की आतापासून मुलाच्या उच्च शिक्षणासाठी थोडी थोडी बचत करायला सुरुवात करा. माझं नाव वैभव माळोदे, मी फायनान्शियल ॲडवायझर आहे, राहणार पानेवाडी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. मी LIC मध्ये फायनान्शियल ॲडवायझर म्हणून काम करतोय. माझ्याकडे मुलाच्या शिक्षणासाठी नियोजन करून देतो मी, मुलीच्या लग्नासाठी प्लॅनिंग करून देतो, त्याच्यानंतर स्वतःसाठी पेन्शनचा प्लॅन करून देतो, चाइल्ड एज, त्याच्यानंतर मेडिक्लेम दवाखान्याच्या खर्चासाठी सुद्धा नियोजन करून देतो. ठीक आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर म्हणजे इन्शुरन्स क्षेत्रामध्ये मी पूर्ण क्षेत्रामध्ये काम करतोय. आणि लोकांना मी ॲडवाईस पण देतो की कुठे इन्व्हेस्टमेंट करावी, किती करावी, या सल्ला घ्या, माहिती घ्या आणि आपल्या ज्ञानामध्ये वाढ करा किंवा तुमच्या जवळच्या नजदीकच्या फायनान्शियल ॲडवायझरशी संपर्क साधा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नक्की व्हिडिओ सबस्क्राईब करा माझा आणि चॅनल बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.